नमस्कार मित्रांनो, सागर हिट्सच्या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण एक सामाजिक मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। ती चर्चा आहे ती म्हणजे आपले जे धर्मातले सण उत्सव आहेत। आताच येणार आहे नवरात्री उत्सव। प्रत्येक सण उत्सवाची निर्मिती ही आपल्या मानवाला किंवा या निसर्गाला काही हानी होऊ नये किंवा त्यापासून बचाव व्हावा, त्यामधून काहीतरी प्रबोधन व्हावं समाजाचं, यासाठी सर्वाची निर्मिती केली होती। आता येणारा जो नवरात्री उत्सव आहे तो नवरात्री उत्सव ही त्या कारणानेच तयार झाला होता। त्यामागे जे काही कारण आहे आणि आता जे काही त्याला बदलतो स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते स्वरूपही अगदी योग्य आहे, पण त्याला जी काही आधुनिकतेची जोड दिली गेली ती आता स्त्रियांसाठी खरंच उपयोगाची आहे का? किंवा आता समाजात जो काही व्यभिचार वाढलेला आहे, जो काही अत्याचार वाढलेला आहे स्त्रियांवरती, तो अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे, ते या माध्यमातून प्रबोधन करता येईल का, तेच आपण या चर्चेच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला उपस्थित आहे तिथं वर्षा, आपल्यासोबतच आहेत देवानंद। तर बघूया आपण पहिल्यांदा प्रश्न विचारूया ना की देवीचे जी काही 9 दिवसाची रूपं आहेत किंवा जी काही नवरात्री उत्सवाला 9 दिवस का दिले गेले, त्यामागची काय कारणं आहेत, किंवा त्यामागे जी काही पूर्वी त्याला संस्कृतीची काही जोड आहे का, किंवा समाज प्रबोधनाची त्याला काही जोड आहे का, त्याबद्दल काय बोलाल? नवरात्री येणार म्हणल्यावर प्रत्येक महिलांना कसा आनंद आणि उत्साह त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो की नवरात्री येईल, आम्ही 9 दिवस कसे साजरे करू, या दिवशी ह्या कलरची साडी नेसू, त्या दिवशी त्या कलरची साडी नेसू। तर प्रत्येक 9 दिवसाचे 9 रंग देवीचेच आहेत आणि त्यानुसार ते शुभ रंग आपल्यासाठी म्हणून बायका प्रत्येक दिवशी एक नवनवा कलर घालतात। अगदी हे 9 दिवस आनंदात अगदी देवीची उपासना करत, काही जण निरंकार करतात तर काही जण फळ वगैरे खाऊन करतात, पण 9 दिवस उपवास करूनही त्यांच्या शरीरामध्ये अशी शक्तीच असते आणि तो उत्साह कधीच कमी होत नाही। तर हे 9 दिवस स्त्रियांसाठी किंवा मानव जातीसाठी किती महत्त्वाचे आहेत, याच्या पाठीमागे काही कारण आहेत ते आपण पाहूया। तर विष्णूची जशी रूपं होती ती मानवतामध्ये इव्हॉल्युशन दाखवत होती, जसे की त्यांचा पहिला अवतार होता मत्स्य अवतार, समुद्रातून नव्या जीवांची उत्पत्ती झाली। तसाच त्यांचा दुसरा अवतार कूर्म अवतार, ज्याच्यामध्ये समुद्रातून जीवांचे थल स्वरूप कसे निर्माण झाले हे दर्शवतं। त्यानंतर त्यांचा वराह अवतार, त्यानंतर नरसिंह अवतार, त्यानंतर त्यांचे जे अवतार आहेत परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की, हे जे अवतार आहेत ते माणसाची बौद्धिक क्षमता कशी वाढली हे दर्शवतात। त्याचप्रमाणे देवीचे जे 9 अवतार आहेत ते इंडिव्हिज्युअली म्हणजे मनुष्याचं जे जन्मापासूनचं जे आयुष्य आहे ते कसं असावं किंवा ते कसं देवीचं होतं ते दर्शवतं। जसे की देवीचा पहिलाच अवतार आहे शैलपुत्री, शैल म्हणजेच पर्वत, की पर्वतापासून तिची निर्मिती झाली, पर्वतपुत्री आहे ती, त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणलं जातं। आणि तो अवतार म्हणजे देवीचा जसं काय अगदी नवजात शिशु आहे तसा आहे। तिच्या हातामध्ये शस्त्र नाही, काय नाही, तिचे फक्त 2 हात आहेत। जसं की देवीचा आपण पाहतो की देवीला 4 हात आहेत किंवा 18 हात आहेत, अष्टभुज आपण म्हणतो। तर त्याप्रमाणे तिच्या या अवतारामध्ये फक्त 2च हात आहेत आणि त्या हातामध्ये तिच्या फक्त एक त्रिशूल आणि एक कमळ आहे। ध्वंस आणि सौम्यता दर्शवतं। लहान बाळाचे स्वरूप असं ते मोठं झाल्यावर त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल आहे की तो मोठा होऊन काय होईल, कसा होईल, हे दर्शवल्याप्रमाणे ते देवीचं जे शैलपुत्रीचं जे रूप आहे ते दर्शवतं। महाराष्ट्रात एक परंपरा आहे की घट वगैरे घटस्थापना होती, महाराष्ट्रात देवी बसते, त्यानंतर घटस्थापना होते, ज्योत वगैरे माणसं आणतात, मग ती काय संकल्पना, मग ती त्याच्यासोबतच जोडली आहे? संकल्पना म्हणजे कशी असेल की निसर्गाची निर्मिती कशी झाली त्याप्रमाणे, जसं की एक स्त्री नैसर्गिकरित्या जसं बाळाला जन्म देते, जशी ती आपली पिढी वाढवते, त्याप्रमाणेच आपण जे घट बसवतो त्याच्यामध्ये आपण बीज लावतो, ते बीज जसं उगवतं ते मोठं होतं, त्याप्रमाणेच देवीचा दुसरा अवतार म्हणल्यावरती ब्रह्मचारिणी, जे लहान मुलाचे जे मगाशी सांगितलं शैलपुत्रीचं, तर तिथून पुढचा जो भाग आहे तो देवीचा ब्रह्मचारिणी म्हणून मानला जातो। तिथं मानवाला सुद्धा ब्रह्मचारित्र पाळावं लागतं। जसं की पूर्वीच्या काळी कुरुक्षेत्रात किंवा आश्रमात शस्त्रविद्या शिकायला जायची, तिथं पूर्णपणे ब्रह्मचारित्र पाळावं लागायचं। तो जो काळ आहे 25 वर्षाचा, तिथं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचंय, काय शिकायचं, त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाची जी जीवन घडण आहे ती तुम्ही त्या काळामध्ये शिकणं गरजेचं आहे। आणि आजच्या स्त्रियांनी म्हटलं तर खरंच 25 वर्षापर्यंत तरी आपल्या जीवन काळात आपल्याला काय करायचंय, आपल्याला पुढच्या भावी आयुष्यात आपल्याला काय व्हायचंय, फक्त हेच तुम्ही या काळामध्ये जगलं पाहिजे, शिकलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे होऊन एक स्ट्रॉंग स्त्री व्हाल, एक यशस्वी स्त्री व्हाल। तुम्ही या आताच्या काळात जे काही चाललंय की बाबा तुमचं मन डिस्ट्रॅक्ट होतं वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या सोडून तुम्ही पूर्णपणे ब्रह्मचारित्र पाळून अगदी तुम्ही तुमचं फोकस एका ठिकाणी केंद्रित करणं हे या काळात गरजेचं आहे। आता तुम्ही जसं सांगितलं शैलपुत्री, त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी, त्या दुसऱ्या अवताराला ब्रह्मचारिणी नाव दिलेलं आहे, कारण ब्रह्मचारिणीनुसार जर बघायला गेलं
तर करिअरवर फोकस करायचं. करिअरवर फोकस करण्यासाठी ब्रह्मचारिणीच त्या नावातच एक तुम्हाला समाज प्रबोधन असं आहे की ब्रह्मचर्यत्व पत्करलं की तुमच्या करिअरवर तुम्ही चांगल्या योग्य रीतीने फोकस करू शकता. मग ज्यावेळी तुम्हाला करिअर ओरिएंटेड बनायचं, आता जसं हे एका मुलीसाठी किंवा महिलांसाठी पेक्षा सर्वांसाठी होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या करिअर फोकससाठी ते ब्रह्मचर्यत्व पत्करावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ते फोकस होत नाही आणि किंवा ते मिळायला सुद्धा तुम्हाला इझी जातं. तुम्ही पाहू शकता की आता जसं काही आपली झाशीची राणी होती म्हणा किंवा त्यांनी सुद्धा शस्त्रविद्या शिकण्यासाठी म्हणा किंवा हे शिकण्यासाठी त्यांनी पूर्णपणे ब्रह्मचार्य पाळलं होतं आणि त्यामुळे त्यांचं ते फोकस त्या गोष्टींकडे झालं होतं आणि पुढे जाऊन त्या अगदी लढायला सुद्धा तयार होत्या, अगदी एका पुरुषासोबत सुद्धा त्या लढल्या. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की इतिहासात मुलींना किंवा स्त्रियांना ते स्थान मिळालेलं नाही, अशा सुद्धा बऱ्याच अफवा पसरवल्या जातात. नाही, माझ्या मते तर एक नाही, पूर्वीच्या काळी स्त्रियांना अगदी सक्षम होण्याकडे जास्त लक्ष होतं. कारण पूर्वीच्या जर स्त्रिया तुम्ही पाहिल्या तर त्या भरपूर स्ट्रॉंग होत्या. आताच्या काळात जसं पाहिलं आपण त्याप्रमाणे तरी हो. आता तसं स्त्रिया ह्या ज्यावेळेला स्त्रियांची निर्मितीच भगवंताने ज्यावेळेला केली ती स्ट्रॉंगच केली आहे. कारण आतापर्यंत आपण वीर महावीर बघितले, राजे महाराजे बघितले, पण झाशीच्या राणीकडे बघितल्यानंतर ते आपल्याला प्रत्कर्षाने आजच्या काळात ही ते जाणवतं की एखादी स्त्री ही स्वतःचं मूल पाठीला बांधून घोड्यावरला मान टाकून जर ती इंग्रजांशी लढते, एवढं मोठं साम्राज्य त्यांच्याशी लढते, तर हे खूप मोठी गोष्ट आहे इतिहासाकडून आपण घेण्याची आणि ती काळाची गरज आहे. कारण हे बोलायला कावं लागते आता की इतिहासात स्त्रीला ती वागणूक नव्हती किंवा ते नव्हतं असं बऱ्याच वेळा बोललं जातं, तर तसं नाही आहे. त्या माध्यमातूनच आपण हे सांगतोय की स्त्रीला त्यावेळेलाही सक्षम होती, ती स्वतःच्या मनगटावरती उभी होती, ती स्वतः राज्यकर्ती होती, ती स्वतः राज्य चालवत होती आणि स्वतःच्या मुलाला पाठीवरती बांधून नवरा नसताना एक राज्य चालवून एवढी मोठी इंग्रजांची राजगड होती त्याविरुद्ध तिनं बंड पुकारलं होतं आणि प्रत्येक राजांना एकवटून आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढा निर्माण करण्याचं जे काही सामर्थ्य त्यांनी दाखवलं होतं ते खरंच अलौकिक असं होतं. तर या माध्यमातूनच आपण एक दुसरा प्रश्न विचारू की त्यावेळेला जर स्त्रीला तसं होतं, मग आताच्या स्त्री ह्या अबला स्त्री जे आता बोललं जातं की स्त्री ही अबला आहे, हे एक फॅशन आहे म्हणून म्हणावं लागेल की खरंच अबला आहे स्त्रिया आताच्या, का स्त्रिया त्याकडे इतिहासातून काय घेण्याच्या त्या मार्गावरच नाहीत? पूर्वीपासूनच आपण पाहिलं तर स्त्रिया शक्तिशालीचं स्वरूप आहे, एक शक्तीचं पूर्णपणे स्वरूप म्हटलं तरी चालेल. ती अगदी पुरुषाच्या पुढं जाणं या गोष्टीला आपण जरा वेगळ्या पद्धतीनेच पाहतोय की पुरुषांची बरोबरी करणं. पुरुषांची बरोबरी जर तुम्ही करताय तर तुम्ही करिअरमध्ये करा, एखाद्या गोष्टीत पुढं काहीतरी जायचं, काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी हिंमत आहे, आपल्याला आपला परिवार चालवायचा आहे, ह्या गोष्टींकडे तुम्ही पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून चाला. जसं तुम्ही काय म्हणला की आताच्या नवीन काळातल्या पिढीत जर बघायचं झालं तर तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा किंवा त्यांच्याबरोबर समानता ह्यासाठी तुम्ही जे करायला पाहिजे की तुमची विचाराची समानता असली पाहिजे, विचाराची समानता असली पाहिजे. आता तुम्ही जसं पहिले सांगितलं शैल्यपुत्री, त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी, तर तिसरं रूप हे काय होतं? तिसरं रूप देवीचं होतं चंद्रघंटा, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की शस्त्रविद्या शिकून वगैरे ज्यावेळेला म्हणजे आपली आता शाळा पूर्ण होते म्हणा किंवा शाळा पूर्ण झाली तर आपण जे शिकून इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूमध्ये पास होतो आणि आपण काहीतरी एक अचीव करतो, त्याप्रमाणेच देवीनं सुद्धा तिचं ब्रह्मचारित्र्य पूर्ण पाळून अगदी शक्तिशाली झालेली आहे ती आणि तिच्या हातामध्ये आता शस्त्र आले आहेत आणि तिच्या कपाळावरतीही तिसरा डोळा आलेला आहे. तर अशा पद्धतीने देवीचं रूप आहे. तेच रूप आताच्या काळात मुलींसाठी हेच दर्शवतं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास वगैरे करून एक करिअरकडे फोकस करा आणि ते तुम्ही अचीव करा. म्हणजे असाच झाला की तुम्ही जसं ब्रह्मचारिणीमध्ये ब्रह्मचार्यत्व पाळून तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस केल्यानंतर बरोबर तुमचं करिअर म्हणजे जो तुमचा स्टडी करण्याचा वेळ आहे किंवा करिअरवर फोकस करण्याचा वेळ आहे तो झाल्यानंतर त्याच्यानंतर देवीचं चंद्रघंटामध्ये त्यांनी परिपूर्ण स्त्री झाली. ती पूर्ण म्हणजे करिअर बाबतीत जरी आताच्या काळाशी कम्पेअर करायचं झालं तर नॉलेज पूर्ण घेतलं गेलं. तुम्हाला ज्या विद्या हासिल करायच्या आहेत त्यावेळेच्या विद्या होत्या शस्त्रविद्या, आताच्या वेळी तुम्ही कम्प्युटर क्षेत्रातलं ज्ञान म्हणा किंवा कोण शेअर मार्केटमध्ये असेल त्याच या क्षेत्रातलं ज्ञान म्हणा किंवा कोण मार्केटिंग फार्मा रिलेटेड असेल तर त्या क्षेत्रातलं ज्ञान हे परिपूर्ण करणे म्हणजे चंद्रघंटा ही स्त्रियांचं रूप झालं. चौथं रूप म्हणजे कुष्मांडा, ती अशी परिपूर्ण झालेली आहे की आता ती एका बाळाला जन्म देऊ शकते, एक नवी निर्मिती करू शकते आणि जी शक्ती कुणाकडेच नाही ती फक्त ती स्त्रीमध्येच आहे. बऱ्याच वेळेला आता तसे मुद्दे सुद्धा म्हणजे आता जर विज्ञानाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आताच्या स्त्रिया करिअर म्हणा किंवा ह्या गोष्टीकडे बघण्यात बॉलिवूडला बऱ्यापैकी अनुकरण करतं. आपला आताचा जो विवाह वर्ग आहे मग तरुण पिढी जी आहे म्हणावं लागेल, मग त्यातल्या पुरुष असो किंवा स्त्री असो दोन्हीही बॉलिवूडचं बऱ्यापैकी अनुकरण करतो.
त्यामध्ये पण जर बघायला गेलं तर मग बऱ्याच अशा बॉलिवूड अभिनेत्री आहे की त्यांनी म्हणजे आपण स्वतः जन्म मुलाला देत नाही तर स्त्री दुसऱ्या स्त्रीकडून सुद्धा त्या मुलाला जन्म देता येतो आणि तो मग ते मूल आपलं आहे असं म्हणून घेतात. तर हे स्त्रीला का म्हणजे असं विचार करण्याची का दृष्टी आली? ते खरं तर तसं म्हणायला गेलं तर 100% अयोग्यच आहे. कारण असं करू नये. जर कुठल्याही स्त्रीला जर बाळ होत नसेल वगैरे तर त्याने दत्तक वगैरे घेण्याची पद्धत आहेच. आता बऱ्याच आता टेक्नॉलॉजी सुद्धा निघाल्या आहेत, त्यामुळं तुम्ही आई सहजासहजी होऊ शकता. पण आई स्वतःहून न होण्याची जी विचारधारणा निर्माण होत आहे तर ती होऊ नये. कारण त्यामुळेच स्त्री डबल शक्तिवान होते. कारण देवीचं 5वं रूप आहे त्याला स्कंद माता म्हणतात. ती त्यावेळेस कार्तिकेयची आई झाली होती आणि त्यामुळेच तिला इतकी शक्ती मिळाली की ती राक्षसांचा वध करू शकली त्यावेळेस. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की आई झाल्यानंतर स्त्रीची उलट एक परिपूर्ण स्त्री तयार होते आणि तिची शक्ती आणि जी एनर्जी आहे ती डबल निर्माण होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की ज्यावेळी स्त्री ही इंडिव्हिज्युअल असते त्याच्यापेक्षा ज्यावेळी ती आई बनते तिची ताकद ही डबल बनते. कारण ती फक्त स्वतःचा विचार नाही करू शकत, त्यावेळेस ती मुलाचा विचार करू शकते. ती पूर्ण जगाचा विचार करू शकते की बाबा माझा मूल आता कसा होईल, काय होईल, त्याला घडवण्यात जी ती एनर्जी असते वगैरे. तर मला वाटते की आई होणं फार गरजेचंच आहे. म्हणजे आई होणं गरजेचं म्हणजे आताच्या तरुण पिढीनं जर बघायचं गेलं तर करिअर ओरिएंटेड किंवा जरी करिअर झालं तरी लग्न झाल्यानंतर आम्ही सेटल झालो नाही तोपर्यंत आम्ही बाळाचा विचार करणार नाही अशा म्हणणाऱ्या स्त्रियांसाठी हे उत्तम उदाहरण आहे की झाशीची राणी लक्ष्मीबाई धरून चालात तुम्ही. लढाई सुद्धा म्हणजे इंग्रजांच्या राजवटीविरोधात बंड पुकारणं पहिला बंड होता आपला स्वतंत्र भारतासाठी केला गेलेला म्हणलं तर तो एक आई झालेल्या स्त्रीनंच केला होता. जशी आपली जिजाऊ आऊसाहेब म्हणायचं म्हणलं तर त्यांनी सुद्धा जे केलं ते आई झाल्यानंतर शिवबांना शिकवलं आणि त्यातूनच स्त्रीची जे हे स्वराज्य निर्माण व्हावं स्त्रीची इच्छा ही त्यांच्यात रोवली गेली. त्यांनी जर असंच म्हणलं असतं की मला स्वराज्य हे आधी स्थापित करायचं आणि मगच मी आई बनणार आहे त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही असं झालं असं तर चाललं नसतं ना. म्हणजे प्रत्येक राजा असो किंवा प्रत्येक एक महापुरुष असो किंवा प्रत्येक पुरुष घ्या आई चांगली असल्याशिवाय तो मोठा घडत नाही. पण त्या आईचे संस्कार पाहिजे. त्यामुळे आई चांगली होणं ज्यावेळेला आई चांगली होईल आणि आई सुसंस्कृत होईल तरच एक पिढी चांगली घडणार आहे किंवा तो एक पुरुष चांगला घडणार आहे. जर आताच्या काळातली जे काही आता आपण बघतोय जो काही संस्कृतीचा किंवा संस्काराचा ऱ्हास होत चाललेला आहे तर त्या मागची ती सुद्धा कारणं असू शकतात. आणि काही आपण ठिकाणी असंही पाहिले की आम्ही सेटल होऊ म्हणूपर्यंत तुमची ती वेळही निघून जाते आणि बाळ तुमच्या कधीच तुमच्या कुठल्याही म्हणजे करिअरमध्ये म्हणा किंवा तुमच्या भावी आयुष्यात सुद्धा ते कधीच अडवत नाही. तुम्हाला उलट डबल खुशी देऊन जातं ते आणि डबल एनर्जी सुद्धा देऊन जातं. आत्ताच तुम्ही म्हणलात त्यानुसार तुम्ही करिअरच्या आणि तुमच्या सेटल व्हायच्या वेळात तुमचं जे वय आहे आता असं समजून चालू की वय संपलं ज्या त्या वयात ज्या तो आता जे आमचे जुने माणसं म्हणतात पूर्वज म्हणतात किंवा जे आमचे आजा पंजा वगैरे मध्ये ज्या वयात जे व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे. मग जसं 9 दिवसाचं 9 महत्व आहे. आता तुम्ही 4थ्या अवताराबद्दल सांगितलं तर 5वा अवतार कोणता होता? मग 5वा अवतार देवीचा स्कंद माता म्हणून ओळखला जातो. हे तिच्याकडे कोणतंही शस्त्र नाही काय नाही, एक मातृत्व तिचं जे आहे जे मूल झाल्यानंतर जे आईचं असतं त्या मुलाप्रती जे प्रेम असतं ते दर्शवते. तिच्या हातामध्ये फक्त एक बाळ आहे, कोणतंही शस्त्र नाही. अशा पद्धतीने देवीचं ते रूप आहे जे की स्त्रीचं असतं बाळ जन्माला आल्यानंतर. त्या स्कंद माता अवतारात आई ही आईप्रमाणेच राहिले पाहिजे. तुम्ही सगळ्यात महत्वाचा सांगितला मुद्दा म्हणजे तिच्या हातात शस्त्र नाहीये, ते फक्त आई आहे म्हणजे संस्कार देणारी आई आहे. आता ह्याच्याशी जर माझा पर्सनली जर ते संलग्न करायचं झालं तर एक माता एक आई किंवा एक स्त्री जी नारी शक्ती आहे तीच जन्म देऊ शकते आणि त्या येणाऱ्या मुलाला संस्कार सुद्धा तीच देऊ शकते. त्यामुळं त्या देवीच्या अवतारामध्ये हातात शस्त्र नाही ज्याच्यामध्ये संस्कार द्यायचे आहेत म्हणजे बाळाला संस्कार द्यायचे आहेत म्हणा किंवा या भावी आयुष्यात त्याला कोणत्या पद्धतीने एक मानवता म्हणून मानवता राखून जगायचं आहे. मानव म्हणून जगायची जी शिकवण दिली जाते ती आईकडनं दिली जाते. बाळ हे मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त काळ आईकडे राहिलं जातं. आता ह्याचं मला जर संलग्न करायचं आहे ते कितपत बरोबर वाटेल बघा. आता जे बलात्काराचे मुद्दे वाढले गेलेले आहेत अगदी आपण बघतो लहान अगदी 5-6 महिन्याच्या शिशूला सुद्धा सोडलं गेलेलं नाही आहे. ते अगदी 70 वर्षांच्या आजीपर्यंत सुद्धा सोडलं गेलं नाही. तर याच्या पाठीमागं फक्त हा वशीकरण जो बऱ्याच वेळेस दिलं जातं दोष दिला जातो की महिला अशा महिला तशा.
त्यात एक संस्कारात ह्या ज्या देवीचं हे जे रूप आहे त्यात हे महत्त्व आहे. ह्यात एक शिकवायचं असं आहे की त्या संस्कारातनं आईनं मुलाला, मुलगा असो किंवा मुलगी असो, ते दुसऱ्यासाठी दिली गेणारी इज्जत किंवा जो मानमर्तबा आहे किंवा त्या संदर्भात त्यांच्या डोळ्यात त्यांच्या बाबतीत त्यांची जी निर्माण करणारी छबी आहे त्यासाठी सुद्धा आईचं हे तर खूप महत्त्व आहे. एखाद्याचा मुलगा समजा मोठेपणी चांगला संस्कार घडणारा झाला तर त्याच्या आईवडिलाला वाहवा दिली जाते, आणि जर एखादा मुलगा जर चुकीचा झाला तर ते आईवडिलांना दिले जातं, आणि मॅक्झिमम हे आईच्या हातात आहे. मग त्या आईनं आताच्या तरुण पिढीच्या ह्याच्यानुसार जर शिकायचं झालं तर त्या आईनं ते संस्कार दिले गेले पाहिजेत की भविष्यात आपल्या घरच्या माता सोडून बाहेरच्या दिसणाऱ्या सुद्धा माता ह्या यांच्याकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला असला पाहिजे. आता तुम्ही त्या बाबतीत बघू शकता की जसं म्हणले की आता देवीच्या हातात शस्त्र नाही आहे, त्याप्रमाणे तुम्ही आताच्या काळात बघताय की मुलं जन्माला तर घालतात, हे माझं मूल तर म्हणतात, पण सांभाळायला दुसऱ्या बाईकडे देतात आणि स्वतः कामावर जातात. म्हणजे त्यांनी शस्त्र आताच त्यांच्या हातात घेतलेलं आहे. त्यामुळे मुलांवरती चांगले संस्कार होत नाहीत, आणि तुम्ही पाहू शकता की जास्तीत जास्त बिघडणारी जी गोष्टी आहेत म्हणजे मिडल क्लासमध्ये जास्तीत जास्त तसं दिसून येत नाही, कारण त्यांचं मुलांवरती लक्ष असतं म्हणा, पण ते जास्त पुअर आहेत, त्यांना कामाची गरज आहे, आणि त्या आईला सुद्धा काम करणं गरजेचं असते, कारण तिच्या मुलांनाही सांभाळायचं आहे म्हणा किंवा परिवार सुद्धा सांभाळायचा आहे. तर त्यामध्ये सुद्धा मुलांमध्ये दिसून येते की ती भटकत आहेत किंवा ती वेगळ्या दिशेने चालली आहेत, आणि जास्तीत जास्त श्रीमंत असलेली सुद्धा, कारण त्यांचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे आपल्या करिअर आहे त्याच्याकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असल्यामुळे पण त्यामुळे त्यांच्यावर संस्कार त्याप्रमाणे होत नाहीत की आईकडे पाहण्याची त्यांचा जो दृष्टिकोन आहे तोच मेन म्हणजे असा मयाळू आणि म्हणजे भावनिकता नसते त्याच्यामध्ये. त्यामुळं कदाचित त्या स्त्रीकडे पाहण्याची त्यांची जी भावना आहे ती निर्माण चांगली होत नाही. मला यात असा एक प्रश्न ऍड करावासा वाटतो की आता जसं तुम्ही सांगितलं मिडल क्लास, लोअर क्लास, हाय क्लास, इथं क्लासचा येणार नाही होते ज्यांना आपलं मूल प्रायोरिटी न देता आपला पैसा किंवा आपलं करिअर प्रायोरिटी, त्यांची पिढी खराब झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक असं ऍड करायचं, आता समजा एक लहान मूल आहे जे आता कळतं झालं नाही, ते रांगत आहे, मोठं होत चाललेलं आहे, मग त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला तो पडला की त्याच्याजवळ त्याचा मातृत्व द्यायला त्याची आई किंवा वडील कोणी, आई वडील हे दोन पाहिजेत जवळ. ज्यावेळी त्याला आनंद झाला कोणत्या गोष्टीचा, त्याने एखादी गोष्ट अचीव्ह केली, समजा चालला, एखादा शब्द बोलला, 1-2 पर्यंत बोलला, की त्यावेळी जो मिठी मारायला किंवा सांगायला, हे कौतुक सांगायला आई किंवा वडील पाहिजेत, ते त्या आताच्या घडीला नाही आहेत. त्यामुळं ह्याचा भविष्यात एक असं दिसून येतंय का बघा की मी माझ्या काळात, मी लहान असताना किंवा मी जोपर्यंत अचीव्ह केलं त्यावेळी जे सांगायला, ते मुद्दे मांडायला, दुःख किंवा सुख मांडायला माझे आई वडील नाही आहेत सोबत. म्हणून मी तरुण झाल्यानंतर ज्यावेळी आई वडिलांना माझी गरज आहे त्यावेळी मी त्यांना वृद्धाश्रमात टाकून, कारण का त्यांनी तेच केलं होतं ना, त्यांनी करिअरवर फोकस केलं होतं. त्यामुळे वृद्धाश्रमाचं पण प्रमाण, वृद्धाश्रमात वृद्ध जाण्याचे प्रमाण पण वाढत आहे असं वाटतं. जसं मूल जन्माला आलं तुम्ही दुसऱ्यांना सांभाळायला दिलं, त्याचप्रमाणे तीही मुलं त्यांच्या करिअरकडे पाहतात आणि तुम्हाला सांभाळायला वृद्धाश्रमामध्ये पाठवून देतात. हे जे रूप आहे देवीचं, हे अगदी सर्व गोष्टींना समांतर धरणार आहे, आणि ह्या रूपावर सगळ्या तरुण पिढीने किंवा म्हाताऱ्यांनी सुद्धा, जे सध्याला आई वडील आहेत की जे सध्याला स्वतः मुलं आहेत किंवा जे आता सध्याला वयस्कर बनत चाललेले आहेत, आई वडिलांना मुलं तेवढीच गरजेचे आहे, मुलांना आई वडील तेवढीच गरजेचे आहे. ज्या त्यावेळी तुम्ही जर सोबत असला तर ती अटॅचमेंट कंटिन्यू राहते. तुम्ही लहानपणीच अटॅचमेंट तुमच्या मुलांना दिली नाही, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी म्हातारपण होताय त्यावेळी तुम्हाला त्यांची गरज वाटत नाही. तुम्ही लहानपणापासून जर एकत्र राहिलं तर तुम्ही वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्यांना कमी खाल्ली पाहिजे, ती खलतच नाही, कारण ज्यावेळी कमी खायला पाहिजे त्यावेळी तुम्ही पण नव्हताच. त्यांच्यावर जेव्हा दुःख कसं होतं तेव्हा ती आई म्हणून त्यांना आठवायलाच पाहिजे ना, ते त्यांना आठवतच नाही, कारण ती लहानपणापासून त्यांना स्वतःहून जगण्याची किंवा स्वतःहून त्यातून वर येण्याची भावना निर्माण झालेली असते. आणि हे सगळ्यांसोबतच असतं असं पण नाही, काही स्त्रिया अशाही आहेत जे मुलंही सांभाळतात आणि कामही करतात, असं पण भरपूर आहेत. आम्हाला तेच बोलायचं होतं की मुलांना चांगले योग्य संस्कार देऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या करिअरकडे पण फोकस केलेला आहे. ह्यातून हेच उदाहरण आहे की तुमच्या करिअरवर फोकस करता करता तुमच्या परिवाराकडे तुम्ही माता, ते जे आताचा देवीचा जो अवतार आहे तो तुमचा अवतार आहे, तुम्ही देवी आहात, तो सोडू नका. तुम्ही मातेचं कर्तव्य पार करून ते देवानं तुम्हाला ती शक्ती दिलेली आहे, आणि पण तुम्ही स्वतःला त्रास नको म्हणून म्हणा किंवा काय म्हणून, तुमचं काम असू शकतं, तुम्ही वर्क फ्रॉम होम पण करू शकता किंवा तुमचं काही काम आहे म्हणा, पण त्यानंतरही तुम्ही मुलाला घरी आल्यावर वेळ दिला पाहिजे.
हे फार महत्वाचं आहे. देवीचा जो पुढचा अवतार आहे 6वा अवतार, 6व्या दिवशी जो आपण ज्या देवीची पूजा करतो तिला कात्यायनी म्हणतात. तर या अवतारामध्ये तिनं मुलाला संस्कार दिलेले आहेत. तिचा मुलगा थोडासा सक्षम झालेला आहे आणि त्यानंतर ती इतकी सर्व शक्तिशाली झालेली आहे, कारण तिच्या सपोर्टला आता तिचे म्हणा मुलगा आहे म्हणा किंवा तिचे पतिदेव आहेत, त्यामुळं ती अतिशय शक्तिशाली झालेली आहे. ती स्वतःला इतकी इंडिपेंडंट मानते, त्यामुळं तिच्याकडे 18 भुज आहेत. त्या 18 भुजामध्ये प्रत्येक भुजामध्ये एक शस्त्र आहे, जेणेकरून ती येणाऱ्या तिच्या प्रत्येक संकटाला मात देते. आणि त्यावेळेस ती इतकी सक्षम होते की ती एका राक्षसाला मारू शकते, किंवा आताच्या काळात म्हटलं तर तुम्ही तुमच्या परिवारावरती येणारे जे संकट आहेत तिथं प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षणीच करत असते, पण ती इतकी अनुभवी झालेली असते की ती ह्या सगळ्या संकट, ही सगळी जी संकट आहेत ती अगदी क्षणात दूर करण्याची जी क्षमता आहे ती हिच्यामध्ये वाढलेली आहे. म्हणजे आताच तुम्ही सांगितलं त्यानुसार जे रूप आहे, हे रूप आहे, या रूपामध्ये तिचं बाळ परिपक्व झालेलं आहे आणि तिच्या आता ताकद वाढलेली आहे, म्हणजे 18 भुजांची झालेली आहे. आताच्या काळात त्याचं जर संलग्न करायचं म्हणलं, म्हणजे जोडायचं म्हणलं आताच्या पिढीत, तर 18 भुजात म्हणजे 18 पद्धतीने येणाऱ्या संकटांना किंवा येणारे ते प्रत्येक स्त्री करतच असते. भरपूर अशी संकट आहेत की आपल्या मुलाला चुकीचे संस्कार तर होत नाहीत का, चुकीच्या संगतीत तर जात नाही का, आपला नवरा निष्फळ खर्च करतोय का, किंवा कुठल्या चुकीच्या संगतीत जातोय का, हे बघणं. म्हणजे मला आता तुम्ही सांगितल्यानंतर काही इतके रूपातले हे जे प्रकार होते माहीत नव्हते, परंतु तो प्रत्येक जो रूप आहे, जो प्रकार आहे, तो खरोखर आताच्या सर्व लेडीजने जर आत्मसात केला तर तुम्हाला कोणत्या त्या महिलांना कुठेही काही कमी पडू देणार नाही. आताच्या स्त्रीकडे जर शक्ती आपण पाहिली की या काळात मुलं ज्यावेळेला मोठे होतात त्या काळात तिचा कॉन्फिडन्स लो व्हायला चालू होतो, किंवा ती स्वतःला कमी समजायला चालू करते. तर स्वतःला कमी न समजता यावेळेस उलट तुमची शक्ती अजून वाढलेली आहे. तुमच्याकडे मुलांना संस्कार देण्याची शक्ती आलेली आहे. तुम्हाला मुलांच्यावरचं जे संकट आले आहेत त्यातून त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना चांगला मार्ग दाखवण्याची शक्ती आलेली आहे. तुम्हाला तुमचे जे पतिदेव आहेत त्यांना त्यांच्या विचारांशी एक होऊन त्यांच्यासाठी काय चांगलं असेल, आपल्या परिवारासाठी काय चांगले असेल हे सुद्धा सांगण्याची शक्ती तुमच्याकडे आलेली आहे. त्या देवीला जसं 18 भुजांमध्ये एक एक शस्त्र आलेले आहे, तसं तुमच्या हातातही बरेच काही, तुमच्या डोक्यातही बरेच काही शस्त्र आलेले आहेत आणि त्याचा उपयोग तुम्ही परिपूर्ण करून तुमच्या परिवाराला अगदी सुखमय जीवन देऊ शकता. परिवाराला किंवा समाजाला सुद्धा देऊ शकता. समाजाला सुद्धा देऊ शकता. त्याच्या पुढचा जो रूप आहे देवीचं, त्याच्या पुढचं जे रूप आहे देवीचं ते काल रात्री म्हणून ओळखलं जातं. तर यावेळेस देवी पूर्णपणे रागात आहे. म्हणजे स्त्रीचा अजून एकही रूप आहे, ज्यावेळी तिच्यावरती संकट येतात किंवा ज्यावेळेला तिला समोर एखादा दानव दिसतो त्यावेळेस तिचं ते रौद्र रूप धारण करणं खूप गरजेचं असतं. आणि आताच्या काळात तर हे प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण व्हावं आणि ही निर्माण होण्याची फार काळाची गरज आहे. यावेळी देवीनं रक्तबीज या राक्षसाला मारून त्याचं रक्त पिलं होतं. यावरून तुम्ही म्हणू शकता की बाबा स्त्रीमध्ये जन्म देण्याची सुद्धा ताकद आहे आणि तेच जीवन घेण्याची सुद्धा ताकद आहे. जसं की तुम्ही आता सांगितला की स्त्री जन्म देणारी आणि मृत्यू देणारी सुद्धा असू शकते. जसं सांगितलं की ज्यावेळी जसं आता दिसतंय की बऱ्याच ठिकाणी बघितलं की एखाद्या ठिकाणी अत्याचार वगैरे केला जातो, एखाद्या मुलीवर होतो किंवा बलात्कार समाजात असे दुष्प्रचार घडले जातात, त्यावेळी प्रत्येक महिलांनी त्यावेळी हे रूप घेणं गरजेचं आहे. कारण देवीनं सुद्धा राक्षसांना धर्माची स्थापना करण्यासाठी मारलेला आहे. तर तुम्ही सुद्धा आताच्या राक्षसांना स्वतःची रक्षा करण्यासाठी जरी तुम्ही मारून टाकलं तर त्यात काय वावगं ठरणार त्यात काय वावगं कारण ते देवीचं रूप आहे. जर तुमच्यावरती स्वतः अत्याचार करण्यासाठी एखादा नराधम येतोय तर त्या नराधमाला मारणं ही खरंच काळाची गरज आहे. ते मारलं पाहिजे, ती ठेचलं पाहिजे, कारण ती मानसिकता, ती विकृत मानसिकता ठेचणं आज गरजेचं आहे. आणि ते दुसऱ्याकडे स्त्रीनं मदत मागण्यापेक्षा स्त्री तितकी सक्षम आहे, तुमच्याकडे ती ताकद आहे, स्वतःच्या परिवाराला सांभाळू शकते आणि एखाद्याला जन्म देऊ शकते. यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. त्यामुळं स्वतःला कमजोर किंवा अबला तर नक्कीच समजू नका. म्हणजे आताच्या काळात जो काही अबला स्त्री काढलाय, हे अबला स्त्री आताच्या काळातला आलेला मला वाटतं हा शब्द आहे. कारण पूर्वीपारपासून स्त्री ही सक्षमच आहे आणि आपल्या देवी देवतांच्या जी काही देवता आहेत, आपल्या देवी असतील, त्या सर्वांच्या हातात शस्त्र आहेत. मग आता आपल्याला जी काही मेणबत्ती घ्यायला शिकवली, म्हणजे काही अत्याचार झाला तर आपण मेणबत्ती घेऊन बाहेर पडतोय, तर हे मला कुठेतरी वाटतं की हे बदललं पाहिजे. स्त्रीनं स्वतः सक्षम राहिलं पाहिजे. कारण
आपला ही कल्चर नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा चौरंगाच केला होता. स्त्रियावर अत्याचार झाल्यानंतर आपल्या देवींनी शस्त्र उचलून त्या रक्तबीजाचा वध करण्यापासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा रांजेच्या पाटलाचा चौरंगा केला किंवा नुसतं स्त्रियांच्या अत्याचारासाठी जर म्हणायला गेलं तसं पेक्षा नाही. ज्यावेळी म्हणतात की अबला स्त्री, तुम्ही बोलला अबला स्त्री, ज्यावेळी प्रत्येक बाजूनं कुमकुवत होती स्त्री, त्यावेळी खरी स्त्री ही रौद्र रूप धारण करू शकते. पण त्यावेळी आता समाजाने त्याला अबला हे नाव दिलं गेलं. अबला न बनता जशी झाशीची राणी आहे, राणी लक्ष्मीबाई, त्यावेळी प्रत्येक बाजूने ती कुमकुवत झाली होती, तरी सुद्धा तिनं आपल्या बाळाला पाठीशी बांधून इंग्रजांच्या राजवटीविरोधात बंड पुकारला होता. जसं की आपले जिजाऊ आऊसाहेब आहेत, महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात असताना तरी सुद्धा त्यांनी ज्या किल्ल्यावर होते आऊसाहेब, त्या किल्ला त्यांनी स्वतः लीड घेऊन झुंजवला होता. म्हणजे फक्त स्त्रियावर अत्याचार न होता समाजावर किंवा कुटुंबावर किंवा पूर्ण एखाद्या धर्मावर जरी अत्याचार झाला तर तो परतवण्याची ही ताकद ही एका स्त्रियामध्ये सुद्धा असू शकते, ती अबला नसू शकते. म्हणजे आता जे अबला हा शब्द, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. अबला हा शब्द म्हणजे फक्त एक अबला हा शब्द वापरून आपणच स्त्रीला कमकुवत करतोय असं वाटतंय. ज्या स्त्रियांना म्हणजे ज्या विचारसरणीला किंवा जे म्हणतात की ज्यांना स्त्री अबला बनवायची आहे तेच स्त्रियांना अबला म्हणून संबोधित केलं जातं. त्यांनीच स्त्रियांना सहसा अबला म्हणून संबोधित करतात. यावरून मला तेच सांगायचंय की अबला ही स्त्री निर्माण होती ती तिच्या घरातूनच, आणि तिच्या घरातलीच आईच तिची स्ट्रॉंग जर असेल तर तिची मुलगी कधीच अबला राहणार नाही. पुढचं रूप जी देवीचं आहे तिला महागौरी म्हणतात, जी आता राक्षसाचा नराधमाचा वध करून शांत झालेली आहे. ज्या काही तिच्या गोष्टी असतील, ज्या तिच्या आवडीनिवडी असतील, त्यातून बाहेर पडून ती आता आपल्या परिवाराकडे तिचं उत्तरदायित्व जे आहे, जे तिच्या पुत्राबद्दल असेल की तिच्या पतीबद्दल असेल, ते निभावण्याचं जे कार्यकाल आहे ते ह्या देवीचं रूप दर्शवत आहे. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की देवीनं नराधामांचा वध केल्यानंतर देवी ही मूळ रूपात देवी एक आई, एक पत्नी, एक बहीण, एक काही जे समाजातले तिच्याशी नाते आहेत जे काही कुटुंब तिचं असेल ते सांभाळायचं, त्याला परत आले. म्हणजे जिथं एकदा तुम्ही रौद्र रूप धारण केलं की ते तुम्ही कंटिन्यू न ठेवता ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वेळेनुसार तुमचं रूप बदलायचं आहे, ह्या 9 रूपापैकी कोणतंही रूप तुम्ही वेळेनुसार घेऊ शकता. हे त्यातलं उत्तम उदाहरण आहे. रौद्र रूपाचं एक ज्येष्ठ कॉमेडी म्हणून मी सांगतो, जर म्हणायचं गेलं तर रौद्र रूप हे स्त्रिया बऱ्याच वेळेला फक्त नवऱ्यावरच धारण करतात का? म्हणजे समाजात एक त्यांनी भीती घातली पाहिजे. परिस्थितीनुसार रौद्र रूप धारण करताना जे रौद्र रूप तुम्हाला पुढच्या स्टेपला गेल्यानंतर नवऱ्यावर जे धारण करावं लागतं ते वेळोवेळी धारण केलं कमी प्रमाणात तरी सुद्धा तुम्हाला दरवेळी रौद्र रूप धारण करायची गरज लागणार नाही. जो 9वा अवतार आहे देवीचा त्याला सिद्धदात्री म्हणतात. म्हणजे देवी तिच्या भावी काळात जे काही शिकलेली आहे, तिनं जी काही सिद्धी प्राप्त केलेली आहे ती तिला तिच्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. म्हणजे त्याचप्रमाणे आपण आपल्या घरात ज्या आज्या आहेत, जे काही वयस्कर लोक आहेत, त्या वडीलधारी जी माणसं आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांचं ज्ञान आत्मसात करायचं आहे. कारण ते सिद्धिदात्री जी देवीचं रूप आहे ते हे दर्शवतं. म्हणजेच आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सिद्धिदात्री म्हणजे ह्या त्यांच्या जीवन काळात जे घडून गेलं त्याचा अनुभव आणि त्यामधून आपल्या येणाऱ्या पिढीनं काय शिकावं हे सांगणं हे त्या स्त्रीचं कर्तव्य, म्हणजे तेच हे रूप आहे. म्हणजे तुम्ही आता बघितलं तर तुम्ही शेवटचं हे जे रूप आहे देवीचं ते सांगितलं की एक म्हणजे वयस्कर स्थितीतलं हे रूप आहे. म्हणजे आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे तो अनुभवही म्हणा किंवा पुढच्या पिढीला आपण काय जे दायित्व द्यायचं आहे ते त्यांनी त्या माध्यमातून अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी देणार आहेत किंवा इथून पुढे त्या गोष्टी घडून आहेत. आपली जी काही परंपरा असेल, जी काही रूढी असतील त्या कशा आहेत त्या माध्यमातून त्यांनी सांगणार आहेत आपल्या पुढच्या पिढीला. याच गोष्टी आता फार कमी प्रमाणात पाहायला मिळाल्यात. कारण जे जुनी लोक आहेत त्यांनी आपली जी परंपरा आहे, जी पिढी आहे किंवा जे काही पूजापाठ करण्याची पद्धत आहे किंवा देवी बसवण्याच्या संबंधित म्हणा किंवा गणपती बसवणे, विसर्जन करणे, या सगळ्या गोष्टी नवीन पिढीत त्या लोकांनी भरवलं नसल्यामुळं आता आपल्याला बऱ्याच काही गोष्टी, बरेच प्रकार पाहायला मिळतात. तर त्या अशा होऊ नये तर त्यामुळं हे जे रूप आहे देवीचं, सिद्धिदात्रीचं, तर ते प्रत्येक स्त्रीनं आपल्या नव्या पिढीला द्यावं. ज्या स्त्रीनं ज्याच्या स्टेजमध्ये 9 दिवसात तिच्या 9 रूप जे आहेत आपण ते आत्मसात करण्याची गरज आहे. ना की फक्त स्त्री जी काही आपली देवी आहे त्या देवीकडे बघून
फक्त त्या देवीचा आज कोणत्या कलरची साडी साडी आहे आहे. ती साडी हा. आपण घालतोय इथपर्यंत मर्यादित हा सण नाही मित्रांनो. तेच मला सांगायचं होतं की आज देवीचा हा कलर आहे आणि आज देवीचा आपण हा कलर परिधान करायचा आहे हे पाहण्यापेक्षा देवीचा तो कलर कशासाठी आहे आणि त्या दिवसाचं काय महत्व आहे त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करणं खरं तर खूप गरजेचं आहे. फक्त उपवास करणे, देवीची आराधना करणे हे तर चालायचंच, पण जे देवीने ही 9 रूपं का धारण केलेली आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कसं उपयोगात येईल ते पाहणं सुद्धा फार गरजेचं आहे. मला यात एक मुद्दा ऍड करायचा वाटतो. जसं तुम्ही सांगितला 9 दिवसाचे 9 रूप आहेत देवीचे. 9 रूपामध्ये 9 पद्धतीचे कलर आपले तरुण पिढी साजरी केली जाते. परंतु हे तरुण पिढीला फक्त देवी ही कलरमध्येच बघितली गेली तरुण पिढीनं. त्या मुलींना म्हणा किंवा मुलांना हे 9 रूप जे आहेत ते फक्त एका महिलांसाठी नाहीत, पूर्ण समाजासाठी आहेत. समाजाने सुद्धा घेतले. समाज हे एक समाजाला पण एका महिलेचा चेहरा धरून आपण बोललो तरी तर 9 रूपाबरोबर जो पहिला रंग आहे तो पहिला रंग आपण आपल्याला चांगला दिसतोय घालण्यापेक्षा ह्या पहिल्या रंगामध्ये देवीचं रूप काय होतं ते रंग शरीराला घालण्यापेक्षा शरीराच्या आतमध्ये आत्मसात करून घेणं हे महत्वाचं आहे. तसे 9ही रूप आत्मसात करून घेणं महत्वाचं आहे. तेच सांगण्याचा ह्या व्हिडिओ पाठीमागचा आणि ह्या रूपा पाठीमागचा आमचा उद्देश आहे आणि तो प्रत्येक तरुण युवतीनं तो आत्मसात करावा हीच आमची माफक अपेक्षा. आपले जे काही सण उत्सव आहेत यामागे काही परंपरा आहेत त्याच्या रिलेटेड हे सर्व गोष्टी आहेत. कारण आपण ह्या ज्या सणामधून काही जे शिकतो यामध्ये भरपूर शिकण्यासारखं आहे. फक्त आपल्याला ते सांगितलं गेलं नाही म्हणा किंवा सांगण्याचा अभाव किंवा आपल्या ऐकण्याची ती मानसिकता नसते त्यावेळेला. म्हणून ही सर्व आपण या संस्कृतीपासून या परंपरेपासून आपण लांब जात आलो. मग या संस्कृतीला आणि ह्या ज्या काही परंपरा आहेत या आपल्या जीवनाशी किती निगडीत आहेत हे हा व्हिडिओ दर्शवतोय. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? या दोघांनी जी काही माहिती आपल्याला सांगितली ही माहिती कशी वाटली आणि हे आपल्या समाजासाठी किती उपयोगाचे आहे हे आपल्याला व्हिडिओमधून समजलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आणि ही माहिती आवडल्यास आपल्या महिलांना, आपल्या भगिनींना, आपल्या बहिणींना, आपल्या आईंना आणि वडीलधाऱ्यांना सुद्धा नक्कीच शेअर करा आणि सर्व कुटुंबासोबत हा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर आपण दोन्ही आलेल्या मान्यवरांचं धन्यवाद मान्यवरांनी एवढी उपयुक्त माहिती या दोघांनीही दिली आपल्याला.